आज आम्ही PWD प्रिन्सिपल चीफ इंजिनियराक मेळपा आयिल्ले। काल जी सोशल वेलफेअराची ज्या बिल्डिंगेचे छत पडले वयल्यान छप्पर ते विचारपाक म्हणून आज हांगा आयिल्ले। तांचे कडेन जापो कांयच ना। तुम्ही पळयलां आसतलें की प्रिन्सिपल चीफ इंजिनियर आनी चीफ इंजिनियरान तोंड सुद्दां उडूना। आनी मजा अशी म्हणल्यार 2023च्या सेशनान जेन्ना आमी ताका उत्तर विचारलेलें, एक स्पेसिफीक क्वेश्चन विचारिल्लो, त्या क्वेश्चनान ताणें एक एनेक्शर दिला आनी त्या एनेक्शरान तो हांव फक्त कालच्याच बिल्डिंगेचे उलयतां, जे डायरेक्टरेट ऑफ सोशल वेलफेअर पणजेचें जें ऑफिस आसा तातूंत तो सांगता की 250 ऑफिसर ते कामाक आसा आनी ऑफिशियल वर्किंग त्या भायर सेपरेट आसा। आनी थंय लोक येता। अरे लोक येता कोण थंय त्या बिल्डिंगेन? थंय पर्सन्स विथ डिजेबिलिटी येता, थंय विडो येता, थंय सिनियर सिटीजन येता। आनी ते कोण? जे हे सरकार पळय तांकां सोशल वेलफेअर स्किमी अंडर जे पयशे मेळना, जे लोकांक त्रास जाता ते लोक थंय येता। त्या बिल्डिंगेचे हो सांगता की सिन्स 2020 ती बिल्डिंग इज फाउंड इन डिटोरेटेड कंडिशन। 4 वर्सां जाली ते ताजो स्ट्रक्चरल ऑडिट करना, ती ताजी सेफ्टी ऑडिट करना आनी ती बिल्डिंग पडसर रावल्या। कित्याक दुसऱ्या एनेक्शरान तो कितें सांगता, सेम बिल्डिंगेचे तो सांगता क्विसचनचं पेंडिंग आहा म्हणून, अजून तो कांय करना। दुसरे तो सांगता की द बिल्डिंग इज इन dilapidated condition for more than 110 years. The structure is old and weak. होच सांगता, आम्ही सांगना, तरी तो ते हात लायना। दुसरे, वेदर सेफ्टी ऑडिट्स वर कंडक्टेड बाय द डिपार्टमेंट, जाल्यार तो सांगता की नील। हे ताचे उत्तरां, ही ताणें असेंब्लीन दिल्ली उत्तरांच हांव वाचून तुमकां दाखयता। तो सांगता की ताजे सेफ्टी ऑडिटूच केलें ना म्हण त्या बिल्डिंगेचे, जी काल पडल्या ती। सो हाच्या वयल्यान सिद्ध जाता की हे सरकाराक जे ओल्ड हेरिटेज बिल्डिंगे ज्यो आसात ताचे पडलेले ना। सरकाराचो प्लॅन कितें तो आमकां कळना। काय सरकारान हांकां ब्रोकरेज दिल्या काय म्हणून आसागांव पळय आमी पळयलें कितें जालें तें, तशी बीन हांकां सुपारी दिल्या की गोंयान जितल्यो ओल्ड स्ट्रक्चर ज्यो आसात त्यो उडयात, त्यो बिल्डिंगो कोसळोनी, लोक मरुनी, आनी मागीर आमी थंय बिल्डिंगो काडया, अंबानी अडानी विकया आनी सकयल मागीर गाडे घालया आनी गोंयकारांक विकया। गोंयकारांक कितें दितले? पानपट्टीचे गाडे, रॉस ऑमलेटीचे गाडे मागीर गोंयकारांक काडून दिवप आनी बिल्डिंगा त्यो काडून विकप अंबानी आनी अडानी। हो सरकारचो प्लॅन आनी मोटीव ते आमी विचारले, तो ते जाप दिवपाक रेडी ना। दुसरे, आनी एक आमी क्वेश्चन विचारिल्लो, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाचो एक प्रश्न आशिल्लो की गोंया भितर स्टेटस एंड कंडिशन्स ऑफ ऑल गव्हर्मेंट बिल्डिंग स्ट्रक्चर प्रोजेक्ट हे आमी विचारिल्ले। ताजे ताणें आमकां लिस्ट दिला, जातून तो सांगता की 168 बिल्डिंग्स आर इन बॅड, वर्स्ट, डायलेपिडेटेड कंडिशन्स। आनी त्यो 168 बिल्डिंगे खंयच्यो? तातलो थोड्यो हांव वाचून दाखयता, कित्याक 168 डिटेलान वचना। तो सांगता पणजे जुंता हाऊस इज इन बॅड आनी डायलेपिडेटेड कंडिशन। अरे जुंता हाऊसान सरकारी ऑफिसां कितलीं आहा? कितले थंय गोंयकार डेली वतात? थंय सकल शॉपां कितलीं आसा? दुसरे, ओल्ड GMC कॉम्प्लेक्स एट रायबंदर, अरे थंय लोकायुक्त बसता, लोकायुक्ताक मारून उडोवया, हो सरकाराचो प्लॅन। तिसरे, मॅकिनेज पॅलेस, ओल्ड GMC बिल्डिंग जे इफीचो वेन्यू, दॅट इज इन बॅड आनी इन डायलेपिडेटेड कंडिशन। अरे तुम्ही आज वर्ल्ड वायड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल थंय जाता, पण नेक्स्ट बिल्डिंग आतां ह्या बाल भवनान येता कोण? आमी वता थंय? अरे ते भुरगीं वता मरे, गोंयचो फुडार, गोंयचो फ्युचर थंय वता शिकपाक, तांकां मारून उडोवया। पांचवे, आक्षे पुलीस स्टेशन, थंय आमी ताका आक्षे पुलीस स्टेशनाचे फोटो सुद्दां दाखयले, थंय वॉटरफॉल जाला भितर। सवे, कितलीशीं तरी गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलां ह्या लिस्टा भितर आसा, 168 भितर। देन मथानी साल्दाना कॉम्प्लेक्स, साउथ गोवा कलेक्टरेट इज इन बॅड एंड डायलेपिडेटेड कंडिशन। करप्शन वाडलें। ऑस्पिसियो हॉस्पिटल मारगांव, अर्बन हेल्थ सेंटर मारगांव, अरे ते वाट पळयत पळयत ह्या सरकाराची आणि PWDची कोसळ्ळे थंय। मडगांवचे ते ओल्ड अर्बन हेल्थ सेंटर आमी पळयले, कोसळ्ळे थंय। दुसरे, डिस्ट्रिक्ट लायब्ररी मडगांव, अरे रवींद्र भवन मडगांव इज ऑल्सो इन द लिस्ट।
इज इ बॅड वर्स्ट अँड डायलेबिलेटेड कंडिशन. सो हे आज आमी ताका जेन्ना विचारले तेन्ना ताजे कडेन जाप ना. आमच्या एका यूथ काँग्रेसीच्या फुडाऱ्यान ताका प्रश्न केलो कित्याक तो थंय संगीत आयकतालो. आज सांजचे संगीताचे थंय परत एक प्रोटेस्ट आसा. गोंयचे कलाकार संगीत थंय ताणें येवचो. हांगा बसून तो संगीत आयकता पूण तुमी कलाकारांचो फ्युचर काबार करून उडयलो कला अकादमीचो. असले हे ऑफिसर जांकां गोंयचे कांयच पडलेले ना. गोंयचे हेरिटेज बिल्डिंगी उडोवपाचो आनी कॉन्ट्रॅक्ट घेतला कित्याक हांकां सरकारान सांगलां की ते उडयात आनी ते अंबानी आनी अडानीक बिल्डींग बांदया, त्यो विकया आनी गोंयकारांक फक्त पानपट्टी दिवया. सो आमचो डिमांड आसा. आमी ताका डिमांड केला की येता त्या सेशनाक ताणें सुओ मोटो हे सगळ्यो ज्यो 168 बिल्डींग विच आर इन बॅड वर्स्ट डायलेबिलेटेड कंडिशन त्यो ताणें घेवच्यो. सरकाराक ताणें सांगचें की हे इमिजिएटली चालू जावपाक जाय. ताका आमी विचारलें सरकारा कडेन पयशे ना जाल्यार सांग, वी वील स्टँड विथ यू. कित्याक सरकार नाका ते पयशे मोडटा. जे गोंयचे हेरिटेज बिल्डींग आहा थंय प्रोटेक्ट करपाक सरकार पयशे मोडना. सो ही हॅज अश्युअर्ड अस की येता त्या सेशनाक ताणें सांगलां सुओ मोटो कितें 27 तो जाले म्हणटा दॅट वी वील टेबल आनी वी वील स्टार्ट इमिजिएटली. ताका आमी सांगलां हें जर जायना जाल्यार आमी ऑगस्टान हांगा परत येतले. सर, काल जो प्रकार घडल्याचेर आमी जेन्ना सुभाष फळदेसाय जाले मिनिस्टर कृषी वेवसाय ताणें सांगलें की येता ते 3 ते 4 म्हयन्या भितर ते शिफ्ट करतले म्हणून पर्वरे हांगासर. आतां कालचे जे इन्सिडंट जाला थंय म्हाका जे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या ऑफिसरांनी हांकां बरयल्लें 3 लेटरां बरयल्लीं अरे बाबा ते पडपाचें आहा ते पडपाचें आहा म्हणून आनी कांयच एक्शन घेवना. आनी ते लास्टाक काल पडले आनी पडले ते खंय पडले अरे ते टेबलार पडले. थंय एक ऑफिसर बसता थंय ते नशीब त्या ऑफिसराचें आनी आमचें की थंय तो नाशिल्लो म्हणून ते माथ्यार पडून तो मरपाचो आनी तो सांगता ना ते मातशें फॉल सिलींग पडलो म्हणून. दीस इज द एटिट्यूड ऑफ द ऑफिसर. सो डिपार्टमेंट हांगा बरयता की बाबा आमची पडपाची आहा ते थंय लक्ष घालना. फक्त नाका तेन्ना फक्त पुलिसांक मुखार घालप. अशें कितें जालें की पुलिसांक मुखार घालप. पुलिसांक जेन्ना आमी ते विचारले अरे बाबा तुमचे जे तुमी रावतात तुमचे ज्यो क्वॉर्टर्स आसा ताचे कंडिशन कितें तें सांग म्हण ताका. कित्याक हे चीफ इंजिनियर वचून जे बाबडे पुलीस डिपार्टमेंटाचे जे ऑफिसर ते आमचे पुलीसवाले रावतात इन क्वॉर्टर्स तांचे कंडिशनां पळया. पुलीस स्टेशनाचे कंडिशन पळय. ओल्ड गोवाचे अक्षयचे थंय वचून ताणें पोवचे. हाजो सारांश एकूच की हे ऑफिसर जे आसात गोंयभर ज्यो बिल्डिंग्यो ज्यो आसात तांची कंडिशन आर बॅड वर्स्ट. हांगा पडलेलेच ना. दे आर ओनली इंटरेस्टेड इन करप्शन. आनी ज्यो हेरिटेज बिल्डिंगी आसा त्यो मोडून म्हणजे त्यो कोसळप त्यो मोडप आनी ते जागे हडप करप आनी बिल्डिंगो वाडप हे सरकाराचो प्लॅन आसा. आता जी 3 म्हयन्या नंतर ओल्ड गोवा एक्सपोजिशन सेंट फ्रांसीस एक्सपोजिशन जावपाचें आसा. एक्सपोजिशन आयज हे ओल्ड गोवा पुलीस स्टेशन सारके जे पळय सांगला पळय तेतून वॉटरफॉल आनी तितून रावपाचें कंडिशन ना. तरी ते PI आनी ते सगळे स्टाफ तितून बसता. असल्या कंडिशन जीव घेवन आनी तेजेर वयर ताडपत्री धाडटा तर तुमी रावंड मारूं शकता. आतां तो सांगला की 3 म्हयन्या नंतर 3 म्हयन्यान ते करतले म्हणून. पूण हेजें इनॉग्रेशन 1 वर्स पयलीं जाल्लें CM आनी आमच्या लोकल आमदारान घेवन. पूण कांयच जावना. ही सगळी फटींगपणां सांगता हे करतले काय करपाचें काय ना. तेंचे खंयच्या एक बिल्डींग टेंडर घालतले ते आनी तांकां बाबड्यांक तांकां ते दवरतले पळय. सो म्हाजें रिक्वेस्ट आहा जे तुमच्या थ्रू जे गोवोरमेंटाक ते ओल्ड गोवा पुलीस स्टेशन पयलीं पळय इमिजिएटली करचें तेंचो घेवचें हे जे पळय आनी एक्सपोजिशन जावपाचें आहा त्या नदरेन ते सांगता.